आज खुश तो बहुत होंगे तुम. आज तो खुश तो बहुत है. कशी जिरवली असं काही? अजून फार मजा घ्यायची आहे. राज्य महिला आयोगावर आता एक रुपाली जाऊन ॲडव्होकेट रुपाली बसणार आहे. जब मिल बेटिंगी खडसे अंधारे ठोंबरे सब चाकणकर को खानी पडेगी ठोकरे. चाकणकर चुकीचे तर ठोकरे नाही चपलेचा पण मार खाणार. वाढला तर वाढला. रुपाली चाकणकरच्या घरी पाणी भरण्यासाठी मी राजकारणात आलेली नाहीये. त्यामुळे प्रवक्तेपद गेलं ना. गेलं तर गेलं. ऐसे प्रवक्ते बहुत हम बहाल करते. तटकरे चाकणकरांचं ऐकतात असं म्हणायचं. 100% म्हणजे यांची लॉबी आहे असं म्हणायचं. 100%. मग आता खरंच बाबाची तर तटकरे दिसतंय ते पण चाकणकरांमुळे दिसतात म्हणायचं. हो म्हणजे ते म्हणतात ना मी नाही त्यातले कडी लावा नरबळी द्या याच्या बेंबीमध्ये बायांच्या बेंब्यामध्ये मशीन घाला आणि चिमटे काढा आणि त्यांच्या लैंगिक शोषण करा अत्याचार याची परवानगी कोणी देत नाही. या गुन्ह्यामध्ये रुपाली चाकणकरला आरोपी करून अटक केली पाहिजे. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी. संपूर्ण महाराष्ट्रात सध्या चर्चा नाशिकच्या एका बाबाची, भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात. सध्या पोलीस कोठडीची हवा खातोय, पण तो तिकडं हवा खातोय आणि इकडं बऱ्याच राजकारण्यांची हवा निघाली आहे. कालच त्यातलं एक व्यक्तिमत्व जे एका उच्च पदावरून गळालं सुद्धा, अर्थात नाव सर्वांनाच ठाऊक आहे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर. कारण की अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांचे घरगुती संबंध होते, शिवाय आर्थिक संबंध आहेत असे आरोप प्रत्यारोप त्यांच्यावर झाले. त्यांच्या भेटीगाठी व्हायच्या, त्या मंदिरामध्ये ईशान्येश्वर त्या ठिकाणी त्या भाषणं देखील ठोकून आल्या. या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आणि त्या बाबाचे जे कारनामे आहेत, म्हणजेच महिलांवर लैंगिक अत्याचार करणं आणि बाकीचे सगळे जे आत्ता भांडाफोड होतोय, 100हून अधिक व्हिडिओज बाहेर आलेले आहेत, या सगळ्या प्रकरणाशी निगडीत जेव्हा प्रेशर या संपूर्ण सरकारवर आलं तेव्हा मात्र मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडं रुपाली चाकणकर यांनी आपला राजीनामा सादर केला. अर्थात हा राजीनामा सादर केला तो खरं म्हणजे घ्यायला पाहिजे होता, ही नंतरची गोष्ट आहे. पण मुळात प्रश्न असा आहे, हा जो प्रेशर सरकारवर आणला गेला त्यामध्ये खरं तर सर्वात महत्त्वाचं नाव ते म्हणजे आणखी एक रुपाली. आणि रुपाली वर्सेस रुपाली आपण याच्या आधी पुण्यामध्ये चित्र पाहिले, पण आता महाराष्ट्रात ते गाजलेलं आहे. ते प्रकरण आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. आणि दुसरे रुपाली म्हणजेच ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे, जे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. कारण की या संपूर्ण लढ्यात हे प्रकरण बाहेर काढण्यामध्ये सर्वात जास्त क्रेडिट जर आपण कुणाला देऊयात तर रुपाली ठोंबरे पाटलांना. कारण की याआधी देखील त्यांनी वैष्णवी हगवणे असतील, तनिषा बिसे असतील आणि किंवा फलटणचे डॉक्टर असतील, त्या आत्महत्या प्रकरण असेल त्यात देखील त्यांनी लढा दिला होता. आणि रुपाली चाकणकरांची फेस टू फेस या बाबतीत त्या नडल्या होत्या. त्यामुळे माझा थेट पहिलाच त्यांना एक टिपिकल प्रतिक्रिया त्यांच्या मनातली काही येते का ती पहिल्यांदा मी जाणून घेणार आहे. असं वाटतंय की कशी जिरवली असं काही? नाही नाही, मला अजिबात वाटत नाही कशी जिरवली आणि काय जिरवली. पण मला आनंद या गोष्टीचा होतो की ज्या महाराष्ट्रातील माता भगिनींचा राज्य महिला आयोगाच्या पदावर जो विश्वास होता, त्या विश्वासाला आम्ही इतर महाराष्ट्रातल्या या ज्या लढा देणाऱ्या महिला आहोत त्या जिंकलो. कारण का तुम्हाला माहीत नाही आहे की समाजातील माता भगिनींचा राज्य महिला आयोगावर जगण्या आणि मरण्याच्या इथपर्यंतचा विश्वास त्या ठेवतात. जेव्हा त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो तेव्हा त्यांना असं वाटतं की कोणीतरी आपल्यासाठी आहे. आणि राज्य महिला आयोगाची जी काही निर्मिती झाली आहे ती सरकारने महिलांना आधार देण्यासाठी केलेली आहे. त्याच्यामुळे अशा पदावर आपण महिला आयोगावर असलेली कीड बाजूला सारू शकलो याचा आम्हाला जास्त आनंद. तरी सुद्धा एक दीवार मधला अमिताभ बच्चन यांचा डायलॉग आठवला असेल, आज खुश तो बहुत होंगे तुम. आज तो खुश तो बहुत है मगर खुश होने की वजह एक स्टेप्स आम्ही वर आलोत. अजून फार मजा घ्यायची आहे. मग दुसरी स्टेप काय? प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा? नाही, प्रदेशाध्यक्ष पद तर एक लक्षात घ्या, तो पक्षाचा विषय आहे, त्यांनी तो घेतलाच पाहिजे किंवा आमची मागणी आहे, पण त्याच्यात निर्णय ते घेतील. पण या गुन्ह्यामध्ये रुपाली चाकणकरला आरोपी करून अटक केली पाहिजे. सहआरोपी म्हणतात. सहआरोपी. पण मी मला तरी असं म्हणायचं, समजा आपण एक रुपाली वर्सेस रुपाली जर विचार केला तर तू माझं पद घालवलं, मी पण तुझं पद घालवलं,
असं तुम्हाला वाटते, पण मुळामध्ये सांगते मी तुम्हाला याची पार्श्वभूमी की आम्ही एकेकाळच्या म्हणजे मी पूर्व जे मनसेमध्ये होते आणि त्या राष्ट्रवादीमध्ये होत्या, आम्ही एक चांगल्या मैत्रिणी होतो. तेव्हा त्या खूप छान बोलायच्या, छान म्हणजे चांगल्या पद्धतीचा त्याचा संवाद वागणं असायचं. परंतु ज्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले, मी कधी माझी लाईफमध्ये माझ्या प्रतिस्पर्धेची रेस कमी नाही केलेली, मी माझी रेस वाढवलेली आहे. तुम्ही जर आमचं मागचं सगळं कार्यकाल किंवा माझं राहणीमान त्यांचं राहणीमान माझं काम त्यांचं काम बघितलं तर अशा अनेक पोस्ट आहेत की ज्या मी आत्ता सुषमा अंधारेंसाठी करते, ज्या मी माझ्या अंजली दमानिया पण मैत्रीण आहेत, त्याच्यानंतर रोहिणी खडसे मैत्रिणी आहेत, संगीता तिवारी मैत्रिणी आहेत, की समाजामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या महिला असताना मीच, तुम्ही आता मगातपासून रुपाली रुपाली म्हणताय, फक्त रुपाली आणि ॲडव्होकेट रुपाली म्हणा, कारण का रुपाली नाव घेतलं लोकांची शिर आहे ना मस्तकात जाते. मग मी का त्यांच्या शिव्या खाऊ? ॲडव्होकेट रुपाली म्हणा, मग ते मनातून मला आशीर्वाद देतात. तरी ॲडव्होकेट रुपाली म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं की राज्य महिला आयोगावर आता एक रुपाली जाऊन ॲडव्होकेट रुपाली बसणार असं तुम्हाला? नाही नाही, ॲडव्होकेट रुपाली वगैरे बसणार. आणि कायद्याचा अभ्यास असला पाहिजे असं तुम्हीच म्हणता? निश्चित आहे, सगळ्यांच्या तशा मला काल सुषमा अंधारेंचं एक स्टेटमेंट होतं, समापदेशन समुपदेशन या दोन महत्वाच्या गोष्टी आणि तिसरं सक्षमीकरण, या तीन गोष्टी ज्या महिलेकडे आहेत ती महिला राज्य महिला आयोगासाठी योग्य आहे. तर ते तुमच्याकडेच येतं ना नाव ॲडव्होकेट आहे, पण मी त्या चौकटीत काम करू शकत नाही. जेव्हा एखादा कार्यकर्ता पदाधिकारी त्या पदावर जातो तेव्हा त्याचं काम काय आहे? एखाद्या महिलेवर अन्याय झाल्यानंतर पोलीस जर त्याची FIR घेत नसेल तर ती FIR घ्यायला लावणे, तो तपास नीट होतोय की नाही, कायदेशीर होतोय की नाही, निपक्ष होतोय की नाही ते पाहणे, त्या पीडिताला आधार देणे, पीडिताच्या कुटुंबाला आधार देणे, पीडिताचं नाव कुठेही येता कामा नये. तुम्ही जर बघितलं एक्झॅक्ट या कर्तव्याच्या अपोजिट झालं. आयोगाने वैष्णवी हगवणे असेल, तुम्ही आवाज उठवला होता सर्वात पहिल्यांदा, नंतर अख्खा महाराष्ट्र तिथं त्या ठिकाणी भेटायला आला. नंतर सगळ्या पत्रकारांनी एक मुद्दा उपस्थित केला, झालं का सगळ्यांचं भेटून, चला आता तिला मदत करा, न्याय द्या. नंतर तनिषा भिसे प्रकरण झालं, तिथं तुम्ही प्रत्यक्षात त्यामध्ये लीड धरलं होतं. त्याच वेळी संपदा मुंडे म्हणून फलटणचं जे प्रकरण घडलं डॉक्टर आत्महत्येचं, त्यावेळी मात्र तुम्ही तिथे थेट रुपाली वर्सेस ॲडव्होकेट रुपाली हा प्रकार सुरू झाला, कारण यांनी त्या महिलेचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न सुरू केला असा तुम्ही सगळ्यांनी आरोप केलात. आणि मग तुमच्या दोघींनी आणि मग प्रांजल केवलकर बोलल्यावर रोहिणी खडसेंनी पण उडी घेतली. मग आता असं म्हणायचं का की ज्याला म्हणतात ना, जब मिल बेटिंगी खडसे अंधारे ठोंबरे तब चाकणकर को खानी पडेगी ठोकरे, असं काही? डेफिनेटली चाकणकर चुकीचे तर ठोकरे नाही, चपलेचा पण मार खाणार. संपदा मुंडेच्या प्रकरणात तुम्ही लक्षात घ्या, संपदा मुंडेनी जेव्हा ती पीडितांनी जी आत्महत्या केली, तिची जी काही सुसाईड नोट होती, जे काही इन्व्हेस्टिगेशन होतं, जो काही तपास होता, या मॅडम संविधानाच्या पदावर म्हणजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून तिथं त्यांनी भेट दिली. त्यांच्यासाठी सरकारी सगळा ताफा SP वगैरे सगळे बसले होते. त्यांनी एक त्या पदावर बसलेल्या अध्यक्ष म्हणून त्यांच्यासमोर सगळा तपास समोर ठेवला. त्याच्यामध्ये त्या तपासामध्ये काही ज्या गोष्टी होत्या की त्यांनी कुणाला व्हॉट्सअप केले, कुणाला नाही केले, त्यांचे कुठाशी संवाद होऊन हितसंबंध प्रेम संबंध होते नव्हते, हा सगळा तपासाचा भाग त्या अध्यक्षांसमोर मांडल्यानंतर या अध्यक्षांनी मीडियासमोर त्या पीडिताचं चरित्र हनन केलं. हा अधिकार नाही आणि कायद्याने तो गुन्हा आहे. तरी सुद्धा त्याच्यामध्ये या सगळ्या घटना होत असताना सोशल मीडियातनं, पत्रकारांकडनं, सामाजिक संस्थेकडनं जेव्हा टीकेची झोड उठवली, यामध्ये त्या पक्षाच्या पण प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे पक्षाची सुद्धा बदनामी झाली. मी थेट बीडला गेले. बीडला तिथल्या लोकांनी मला विचारलं, तुमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा आमच्या मेलेल्या मुलीचं चारित्र्य हनन करतात, मग त्याच्यावर तुम्ही काय करणार? त्यावेळी मी माननीय अजितदादांना फोन लावून दिला. अजितदादांनी सांगितलं, राज्य महिला आयोगाने जे काही म्हणलेलं आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहमत नाही, स्पष्ट त्यांनी सांगितलं. तेव्हा तिथल्या बीडमधल्या लोकांना माननीय अजितदादांनी सांगितल्यामुळे त्यांचा तो पक्षावरचा रोष कमी झाला. परंतु मी पुन्हा सांगते, ज्या अध्यक्षाला तुमच्यावरचा वाढला असं म्हणायचं? कुणाच्यावरचा?
तुमच्यावरचा रुपाली चाकणकरांचा? वाढला तर वाढला. रुपाली चाकणकरच्या घरी पाणी भरण्यासाठी मी राजकारणात आलेली नाहीये किंवा त्यांना खुश करण्यासाठी मी राजकारणात आलेली पण त्यामुळे नाहीये. प्रवक्तेपद गेलं ना. गेलं तर गेलं. ऐसे प्रवक्ते बहुत हम बहाल करते. आम्ही नाही विचार करत. मी पुन्हा सांगते, मी अशी महिला नाहीये राजकारणामध्ये नेत्याला खुश करेल, नेत्याकडनं मला पद मिळेल म्हणून मी कुठेतरी शांत बसेल, माझी गळचिप्पी करून घेईल, माझं शोषण करून घेईल. जसं तुम्ही म्हणला की आमचं पद काढून घ्यायला कारणीभूत चाकणकरच बाई होत्या. चाकणकर बाईंनी तटकरेंना सांगितलं आणि तटकरेंनी आमचं पद काढलं. आमचं मग पद तटकरे चाकणकरांचं ऐकतात असं म्हणायचं का? 100%. म्हणजे यांची लॉबी आहे असं म्हणायचं का? 100%. मग आता खरंच बाबाची तर तटकरे दिसतंय, ते पण चाकणकरांमुळे दिसतात म्हणायचं. हो. आता हे मी नाही तुम्हाला सांगितलं, तुम्ही लावलं लॉजिकली साखळी लॉजिक आणि प्रसंगावरनं. लॉजिक आणि जर आता आपण ज्याला आपण म्हणतो की असंच आपलं सहज, पण लॉजिक जर जुळलं तर ते क्लिअर होतंय. एक्झॅक्टली. आणि ज्यावेळी पद काढलं, ठीक आहे तुम्ही प्रांत अध्यक्ष आहात, मला नाही पद दिलं तर तुम्ही सांगा ना प्रवक्तेपदी निवड नाही, हकलपट्टी. म्हणजे मी माझ्या स्वतःला ॲडव्होकेट रुपाली पाटील डोंबरेला प्रश्न विचारला, समोरचा माणूस तुझा विनयभंग करतोय, तुझी बदनामी मानहानी करतोय आणि तू ऐकून घेणार? आणि याच्यावरनच माझं माननीय अजितदादांना मी सांगितलं होतं, दादा मला माफ करा, मी अशा पक्षात थांबू शकत नाही की ज्या पक्षामध्ये सातत्याने जर विनाकारण आम्हाला कमी लेखत असतील किंवा असे अपमानजनक वागणूक देत असतील तर मी या पक्षात थांबणार नाही. मी तुमची रजा घेते आणि परवानगी घेण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलते. हा सगळा प्रसंग तुमच्या सगळ्यांच्या समोरच आहे. बरं, प्रवक्तेपद माझं काढून घेतलं, मी थांबले का हो? मी अजितदादांची कार्यकर्ती बहीण आहे. बरं, मी चुकीचं काय बोलले होते? मी कुठली पक्षाची बदनामी केली? आत्ता जी बदनामी झाली ना ती पक्षाची बदनामी आहे. वैष्णवी हगवण्याच्या वेळी जी बदनामी झाली ना ती पक्षाची बदनामी आहे. संपदा मुंडेच्या वेळी जी बदनामी झाली ती बदनामी आहे. भिसेच्या वेळी जी बदनामी झाली ती बदनामी आहे. परंतु तटकरेंना ती बदनामी दिसतच नव्हती. जे हे आम्ही सातत्याने सांगत होतो त्याचाच रोष घेऊन आमचं पद काढलं होतं. त्यामुळे ते पदबीत गेलं आणि त्या पदासाठी म्हणून मी त्यांच्याशी छान वागायचं, बोलायचं, मी त्या पक्षातनं थांबण्याचाच निर्णय घेतला होता. मी फक्त अजितदादांची परवानगी घ्यायला तिथं गेले होते. त्यामुळे पदाचा विषय नाही. आणि संपदा मुंडेच्या इथं मी सांगते की जो काही इन्व्हेस्टिगेशन असतं कायद्यामध्ये, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला सोडून दुसरा पण तो माहिती देऊ शकत नाही कोर्टामध्ये, आयओ सोडून. मग ह्या बाईला जर कायदाच माहित नाही आणि ही त्या पीडिताचं चारित्र्य हनन करते तर महाराष्ट्रातनं द्वेष होणार नाही? बरं, ती एकटी शिव्या खात नाही हो. म्हणजे चाकणकर बाई एकटी शिव्या खात नाही, आम्ही पण खातो, कारण का आम्ही त्या पक्षामध्ये आहोत. कारण की बीडमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तो अनुभव आला असेल. अहो म्हणजे लोक मारायची राहिली होती अंगावर. आता आपण जरा थोडं खरातकडे परत येऊयात. म्हणजे मला असं म्हणायचं की तुमचं फेसबुक चाललं किंवा तुमचं आत्ताचं जस्ट स्टेटस आपण पाहिलं तर त्यामध्ये तुम्ही स्पष्ट म्हटलं की भोंदूबाबा खरात याला महिला आयोगाने दिली साथ आणि मग आता या महिला आयोगाला द्याला आता आणि ते झालं सगळं बरोबर. प्रश्न असा आहे, या खरात बाबा आणि रुपाली चाकणकर यांचं जे कनेक्शन आहे, हे कनेक्शन तुम्हाला कधी कळालं? एक लक्षात घ्या की अशा कोणत्या तरी त्या बाबाकडं किंवा पुजाऱ्याकडं जातात हा एवढाच विषय माहिती होता. तो कोण कॅप्टन आहे, त्याचं काय एवढं मोठं ट्रस्ट आहे, हा काही खरंच आम्हाला पुसटचीही कल्पना नव्हती. ज्यावेळी या 3 दिवसापूर्वी नाशिकचा भोंदू कॅप्टन अशोक खरात, अशोकही नाव माहीत नव्हतं आम्हाला, फक्त कॅप्टन आर्मीतला कुठला तरी रिटायर बाबा आहे आणि त्याच्याकडं हे जातात एवढंच माहिती होतं. परंतु आणि कुणी जाऊ शकतं, त्याच्यामध्ये आमचं ऑब्जेक्शन असायचं कारण नाही. पण या भोंदू बाबांनी तो जो व्हिडिओ बघितला तेव्हा मात्र पायाखालची वाळू सरकली. बरं, त्याच्या पुढे मी म्हणते ठीक आहे की रुपाली चाकणकरचा गुरु माऊली त्यांना माहीत नसेल की तो एवढा विकृत आहे, असाही आम्ही विचार केला. त्यांचं ते संस्थेवर सदस्यपद आहे, बरं नाव तर आहे, नावाखाली अध्यक्ष राज्य जेवढे संचालक आहेत ना त्यांचं कुठलंही पद नाही, फक्त यांचं रुपाली चाकणकरांचं पद स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे. का केलं होतं? आता ते तपासामध्ये चाकणकर आणि आपल्या जो बंधू बाबा आहे तोच सांगू शकेल. बरं, त्या सदस्याची नावं बघितल्यानंतर
ठीक आहे, असू शकतात एखाद्या पण सदस्य. बंधुबाबांनी शाप दिला पोलिसांना पकडताना, तुम्ही घोर पाप करत आहात, परमेश्वर तुमच्यावर कोप करेल म्हणून. आत्ता पकडतात. कुठलाही कोप बीप होत नाही. त्याला म्हणा परमेश्वर तुझ्यावर प्रसन्न असता तर तुझ्यावर ही बालटच आली नसती. तो परमेश्वर पण सुद्धा चांगल्या कर्माच्या लोकांना, इतर लोकांना मदत करणाऱ्या लोकांना मदत करतो परमेश्वर. मीही धार्मिक आहे, मीही भक्त आहे, महाकालीची भक्त आहे, म्हणून याचा अर्थ नाही मी याचा नरबळी द्या, याच्या बेंबीमध्ये बायांच्या बेंब्यामध्ये मशीन घाला आणि चिमटे काढा आणि त्यांच्या लैंगिक शोषण करा, अत्याचार, याची परवानगी कोणी देत नाही. तुम्ही आता जे बोललात ते किमान बोलता तरी येतं. त्या बाबाने असं काही केलं जे सांगता येत नाही. अशी परिस्थिती आहे. त्यांनीच केलेलं फक्त वरवर तुम्हाला सांगितलं. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा की मुळात चाकणकर आणि या सगळ्या दरम्यान चाकणकरांना हे 1 वर्षभरापूर्वीच या प्रकरणाची माहिती होती आणि मग अक्षरशः माध्यमकर्मींना धमकावण्यापर्यंत, त्यांना माफीनामा मागवण्यापर्यंत यांची मजल केली. मग आता मला असं म्हणायचं आहे, ज्या महिलांचं संरक्षण करण्यासाठी जे आयोगाचं हत्यार तुमच्या हातात आहे, तिथं त्या महिलांवर अत्याचार करणाऱ्या बाबाचं संरक्षण करण्यासाठी जर तुम्ही ते हत्यार वापरत असाल तर उपयोग काय? एक्झॅक्टली, आता तुम्ही पॉइंटवर आला. मी त्या पॉइंटवर येणारच होते की वर्षभरापूर्वी भोंदू बाबाची बातमी खबरदार पुढारी जे खेमकर पत्रकार बंधू आहेत त्यांनी लावली. त्यावेळेला राज्य महिला आयोगाने जागं व्हायला पाहिजे होतं. जरी ते तुमचे गुरुमाऊली असतील, तुम्ही जर पोलिसांना ते चौकशीचे आदेश दिले असते तर त्याच वेळी हा तुम्हाला माहीत नसलेला, आता असं आपण समजू माहीत नसलेला भोंदू बाबा सापडला असता. परंतु तुम्हाला त्या भोंदू बाबाचे, तुम्ही ज्याला गुरु माऊली म्हणता, त्याचे सगळे प्रकार माहीत होते आणि म्हणूनच तुम्ही पोलिसांना तुमच्या राज्य महिला आयोगाच्या पत्रावरनं त्या पत्रकारावर कारवाई करू, तुम्ही खोटी माहिती दिलेली आहे, तुमच्याकडे पुरावे असतील तर, बाई बघा किती हुशार आहे, पुरावे असतील तर द्या. म्हणजे त्या बिचारांनी पुरावे दिले असते तर हिनी नष्ट केले असते आणि त्याला खोट्या गुन्ह्यामध्ये पदाचा गैरवापर करून जेलला टाकलं असतं. बरं, हे मी नाही सांगत आहे, हे खेमकरांनी सगळं सांगितलेलं आहे. ऍडव्होकेट रुपालीताई परवाच एलेसवर सर्वात पहिल्यांदा दैनिक खबरदार पुढारीचे संपादक दत्तात्रय खेमनर यांचा इंटरव्ह्यू झाला, तो म्हणजे लाईव्ह झाला आणि त्यामध्ये त्यांनी हे क्लिअर केलं आणि त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की इथं पत्रकारिता जिंकली, लोकशाही जिंकली. ओके, त्याच्यावर आता चाकणकर काय उत्तर देतील ती गोष्ट वेगळी आहे. कारण की कालच सुषमा अंधारेंनी एक नवीनच प्रकरण बाहेर काढलं. आतापर्यंत लोकांना हाताची 5 बोटं माहीत होती, त्याची नावं क्वचित एखाद दुसरा सांगेल, पण आता सगळ्यांना पाठ झालेली आहेत. म्हणजे साखरपुड्यात ज्या बोटामध्ये किंवा लग्नामध्ये सहसा अंगठी घातली जाते त्याला अनामिका म्हणतात, आता हे बऱ्याचं माहीत झालं. पण आता या अनामिकेवरून इतकं काही आता वादळ निर्माण झालेलं आहे की रुपाली चाकणकरांनी आपल्या अनामिका का कापून घेतली, बरं ती अमक्या अमक्या तारखेलाच का कापली, याच्यावरून सगळा वाद सुरू झालाय. मला तुम्हाला याच बाबतीत विचारायचं, तुम्हाला याची काही माहिती होती का विशेष आधी? कारण की आता मुळात तुम्ही एकाच पक्षात राहता, कधी ना कधी एकमेकांसमोर येता, कुठे ना कुठेतरी बँडेज दिसतंय, काय आणखी काय दिसतंय, असं काय वाटलं तुम्हाला कधी? याची खरंच मला माहिती नव्हती. पण तुम्ही आता हा काल जो सुषमा अंधारांनी अनामिकाचा जो काही शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून जे सांगितलं, तर 1.5-2 वर्षापूर्वी मॅडम, म्हणजे आम्ही बसलो होतो, आता मी आमच्या पक्षातल्या लोकांची नावं सांगणार नाही तुम्हाला, ते म्हणले की ताई बघितलं का चाकणकर ताईंच्या बोटाला लागले. म्हणलं मग काय लागलं तर काय एवढं कौतुक तुला, म्हणजे असा आमचा एक संवाद झाला. नाही म्हणे त्यांनी बँडेज लावले. म्हटलं हो ना, मग लागल्यावर बँडेज लावणार नाही तर काय करणार? तर म्हणे हो त्यांना लागले, पण त्याच वेळेला आमचे प्रांताध्यक्ष जे सुनील तटकरे साहेब आहे त्यांच्या बोटाकडे बघितलंस का? म्हणलं मी काय बोटा बिटाकडे बघत नसते, माझं डायरेक्ट ध्येय माझ्या कामांकडे असतं. तुला म्हणजे तुला एवढी बोटं बघण्या एवढी तुम्हाला वेळ कसा मिळतो? असा एक चेष्टेचा विषय झाला. तर म्हणे ताई त्यांच्याही बोटाला बँडेड आहे. मी त्यावेळी दोघांच्याही बोटावरचे बँडेड बघितले नव्हते, पण ज्यांनी बघितले त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं. आता हा विषय तिथं संपला. अचानक कालपणे सुषमा अंधारे जेव्हा ते बँडेड आणि तो फोटो चाकणकरांचा येतो, तेव्हा तो प्रसंग आणि आत्ता समोर आलेले फोटो ऑटोमॅटिकली मॅच झाले. म्हणजे त्याची कल्पना आम्हाला नव्हती, पण ते मॅच झालं. म्हणून मी सांगते की सोशल मीडिया असू द्या
किंवा कशाच्याही माध्यमातून तुम्ही वाईट कृत्य केलं असेल ना, ते पुढे कालांतराने तुमच्या समोर उभं राहतं. आता हे बघा, त्यांना कशाला ब्लेड लागलं होतं का, त्यांनी अनामिका कापून कुठली बाहुली भिजवली होती काय ते रक्तानी वगैरे, तर त्यांनाच का ट्रोल करण्यात आला. आता तुम्ही जरी समजा अनामिका कापली आणि त्याचा व्हिडिओ शूट केला, तुमचं कोणी एवढं मनावर घेणार नाही. रुपाली चाकणकरचं का घेणार? त्या संविधानिक पदावर अध्यक्ष आहेत, शाहू फुले आंबेडकर या पक्षाच्या विचाराच्या कार्यकर्त्या चळवळीतल्या आहेत. आणि त्याच्या पुढे 4 का 10 दिवसापूर्वी त्यांनी समाजाला एक ज्ञान दिलं होतं, महिलांना संविधान घेऊन तुम्ही याच्या इथे पाठवा, सासरी पाठवा. निश्चित संविधानाचा सन्मान, संविधानाप्रमाणे काम झालं पाहिजे. परंतु त्याच्या आड जर तुम्ही अनामिका कापून जर रक्तबिक्त देणार असाल तर लोक तुमची चेष्टा उडवणार नाही तर पण मग आता जशी तुम्ही दिलेली माहिती आहे त्यानुसार चाकणकर आणि तटकरे यांच्या दोघांच्याही अनामिकेला जर बँडेज लागली असेल तर हा योगायोग म्हणायचा. आता हे बघा, हे ज्यांनी कुणी डीप मधनं काढले ना त्याला मानलं पाहिजे की किती त्यांचा अभ्यास केलेला आहे. आता तुम्हाला सगळं तारखांसकट सांगू शकतो पण आता तुमको त्यात वेळ घालवायला, पण मला इतकंच म्हणायचंय असं कसं होऊ शकतं ना. म्हणजे विचार करा, पुरुषाच्या अनामिकेला इकडे, इकडे स्त्रीच्या अनामिकेला, बरं दोघंही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी घरात, कुठेतरी एकाच ठिकाणी गेल्याशिवाय घडणार आहे का? नाही, मला याची पुष्टी मिळाली जेव्हा तटकरे साहेबांचा खरातांसोबत फोटो मिळाला. म्हणजे जसे इतर सेलिब्रिटी आहेत त्यांचं सोडा, पण रुपाली चाकणकर सोबत सहकारी म्हणजे त्यांच्या ह्याच्यातले म्हणजे आमच्या पक्षातले प्रांत अध्यक्षांचा फोटो म्हणल्यानंतर हा योगायोग म्हणता येणार नाही आपल्याला. म्हणजे कुठेतरी एकत्रित या तंत्र मंत्र विद्येच्या माध्यमातून हे सगळं घडलेलं आहे. म्हणजे ते सूर्य म्हणजे शक्ती, म्हणजे हे ऍडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरेला वाटतं. हे पक्षाची कार्यकर्ती पदाधिकारी म्हणून माझं म्हणणं नाही, हे माझं वैयक्तिक ऍडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे म्हणून जी काय माझ्या समोर पुराव्यानिशी परिस्थिती आलेली आहे की हा योगायोग नाही, हा त्यांनी दोघांनी मिळून तिथे तो जे काही विधी असेल तंत्रविधी म्हणजे ते सूर्य म्हणजे शक्ती आणि शुक्र म्हणजे आकर्षण आणि मग ते ऊर्जा वहनाचं केंद्र वगैरे बरंच काही काल ज्ञान आम्हाला सगळ्यांना त्यातनं मिळालं. बरं, आणखी मलाही मिळालं. हा, तुम्हालाही मिळालं. म्हणजे त्याच्यामुळे मला लक्षात आलं की राज्य महिला आयोग तो भोंदू बाबा खराच चालवत होता आणि ज्या चाकणकर बाई आहेत त्यांना तंत्र मंत्र विद्याची PhD प्राप्त आहे हे मला काल कळलं. बर, आणि सुषमा अंधारेंनी धक्कादायक माहिती दिली, काही पीडितांनी सांगितले की त्यांना सुद्धा तंत्र मंत्र विद्या येते, इथपर्यंत त्यांनी सांगितलं. म्हणजे आता ते सुषमा अंधारेंनी केले, अर्थात त्या काल लगेच त्याच्यावर रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिल्यानंतर काउंटर पण केलेलं आहे की मी माझ्या विरोधात जे कोण असं बोलतात त्यांच्या सगळ्यांवर केसेस ठेकणार, म्हणजे ठोकणार. त्यामुळे तुम्ही तयारीत असाल आणि की तुमच्यासाठी केस म्हणजे आम्ही बसलोच होत. तर आता मला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा विचारायचा आहे की या संविधानिक पदावर जेव्हा शिक्रिया सवरलेल्या आणि समाजामध्ये प्रतिष्ठित नाव असलेल्या जेव्हा महिला त्या ठिकाणी ते पद भूषवताना या सगळ्या पोथी पुराणं आणि अंधश्रद्धा 16 सोमवार वगैरे याच्यावर लेक्चर देणाऱ्या काल परवाच आपण ऐकलेलं आहे, त्या थेट ह्या अशा भोंदू बाबाच्या नादी लागतात, मग इतर सर्वसामान्य महिलांनी करायचं काय? तोच तर विषय झाला ना की शिकल्या सवरलेल्या याच्यापेक्षाही संविधाना पदावर असणाऱ्या लोकांना संदेश देणाऱ्या, जर म्हणजे ते म्हणतात ना मी नाही त्यातले कडीला वाचली, मराठीतली म्हण आहे, त्या पद्धतीने जर वागत असतील तर नाही स्वीकारणार तुम्हाला कोणी. आणि तेच झालं म्हणून तर तुम्ही राजीनामा द्या आणि यांची नार्कोटेक्स करायची सुषमा अंधारे. आता राजीनामा खरं म्हणजे येऊ, त्यांनी राजीनामा दिला 7 ओळींचा. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि अगदी हसत वगैरे व्यवस्थित हसत मुखानं, त्यात कुठेही खरात बाबा बाकीचे काही किंवा महिलांविषयी त्यांना काही ज्या काही पीडित आहेत त्याच्याबद्दल एकही वाक्य नाही, बरं सुद्धा काढलेलं नाहीये. त्यामध्ये वैयक्तिक कारणाने स्वेच्छेने या पदाचा राजीनामा देते. हो, मग वैयक्तिक कारण त्यांचा बंधू बाबा गुरु माऊलीच आहे ना, आणि हे जगाला सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी टेक्निकली जो काही माझं पर्सनल कारण जे म्हणलंय तर हेच कारण आहे, आपण समजून जायचं. त्या बाबतीत तंत्र मंत्रविद्या घेतलेल्या PhD घेतलेल्या आहेत त्यांनी. त्याच्यामुळे पर्सनल अडचण म्हणजे त्यांनी ज्याला गुरु माऊली मानलं तोच एक विकृत नराधम भोंदू बाबा निघाला, ही त्यांचं पर्सनल अडचण असल्यामुळे त्या राजीनामा देत आहेत. बरं, आता थोडंसं पक्षाकडे येऊ. राष्ट्रवादीला झालंय तरी काय?
म्हणजे तुमच्या पक्षाला हा सलग तिसरा राजीनामा आहे आणि मोठ्या पदावरचा. धनंजय मुंडे अन्न व नागरी पुरवठा मंत्री, अगदी काही दिवसांमध्येच राजीनामा द्यावा लागला का तर वाल्मिक कराडचं प्रकरण बाहेर आलं, त्याचे निकटवर्तीय म्हणून राजीनामा झाला. नंतर अजून कुठे राजकीय पुनर्वसन नाही. लगेच दुसरं, रमी खेळताना आपले बहादर दिसले माणिकराव कोकाटे, त्यांचा लगेच राजीनामा घेतला. त्यांना तोपर्यंत आधी क्रीडा मंत्रीपद दिलं, पण तिकडे लगेच ते सदनिका घोटाळ्याचं प्रकरण, ते शिक्षा जी होती ती कायम ठेवली कोर्टानं, झालं तेही पद गेलं. आणि आता तिसरं हे मोठं पद चाललंय काय, म्हणजे राष्ट्रवादी नेमकं चाललंय काय? नाही, एक लक्षात घ्या, धनंजय मुंडेंचा जो राजीनामा होता, वाल्मिक कराडचा त्यांचा तो ओळखीचा होता, तो हो ओळखीचा होता, मित्र होता, तो होता. परंतु त्यांचं जे बीडमधलं जे देशमुखांचं खून प्रकरण झालं त्याच्यामध्ये त्यांचा कोणताही संबंध नव्हता. परंतु एखादा जेव्हा मंत्री असतो आणि त्या मंत्र्याचा ज्यावेळी आरोप होतो तेव्हा नैतिक जबाबदारी स्वीकारून त्याची चौकशी एकदम निष्पक्षपणे झाली पाहिजे, म्हणून तो राजीनामा घेणं त्या नैतिकतेला धरून असतो. म्हणून धनंजय मुंडेंचा झाला. त्याच्यावर मोकाट्याचं तुम्ही म्हणताल, कोकाट्यांचं तुम्ही म्हणताल, तर ते रम्मी खेळत होते काय तो विषय होता याच्यावरनं सुद्धा शेतकऱ्यांच्या ह्याच्यातनं तो विषय झाल्यानंतर रम्मीसाठी त्यांचा राजीनामा झाला नाही, त्याची खातेबदल झाली. त्यांना जी शिक्षा म्हणजे त्यांच्या सदनिका घोटाळा जो होता त्याच्यामध्ये जी काही शिक्षा झाली कायम राहिली. एक्झॅक्टली, त्याच्यामुळे त्यांचा तो राजीनामा. पण राजीनाम्याची मागणी या दोन प्रकरणांमध्ये सुरू झाली की शेतकऱ्यांबद्दल ते अपमानजनक वक्तव्य केलं होतं त्यांनी. विरोधक असतील किंवा समाजातील काही लोक असतील, ते मंत्रिपदावर असताना ज्या काही त्यांच्या गोष्टी चुकल्या असतील नसतील चुकल्या त्या पाहून राजीनामा मागणं हे विरोधकांचं काम आहे. रुपालीताई, हे पहिलं प्रकरण असं आहे ज्यात पक्षातल्याच महिलेचा राजीनामा माग संवेदनशील आहे ना. आज जर आम्ही त्या महिलेला किंवा आज आम्ही त्या नाशिक मधल्या महिलेला न्याय नाही देऊ शकलो तर आम्ही कोणत्या तोंडाने, म्हणजे मी तरी, मला इतर महिलांचं माहित नाही, रुपाली पाटील ठोंबरे कोणत्या तोंडाने महिलांना मदतीसाठी समाजात फिरू शकेल? आम्हाला कोण उभं करेल? तुमचं एक वाक्य होतं की एक व्यक्ती आणि दोन पद, महिला आयोग पण आणि प्रदेशाध्यक्ष पण. एक पद महिला आयोग दिले ना, ठीक आहे ठेवा, आणि दुसरं पद कुठल्या तरी ज्येष्ठ महिलेला द्या, हे तुमचं होतं. नंतर मग ते तुमच्यात ते सुरू झालं वगैरे. आता एक दुसरं पद जे राहिले, इथून तुमची ठिणगी. आणि इथूनच त्यांनी चाकणकरांनी मला वैरी समजून, म्हणजे मी जे काही संविधानिक मागणी केली होती की माझं मत काय होतं की त्यांच्याकडे राज्य महिला आयोग पद आहे ना, त्यांच्याकडे असू द्या, त्या चांगल्या पद्धतीने सांभाळतील. प्रदेश अध्यक्षपद हे तुम्ही, राष्ट्रवादीमध्ये अनेक महिला आहेत कर्तबगार, त्यांना तुम्ही द्या, त्यांना ती संधी मिळेल. आणि हा आत्तापर्यंत राष्ट्रवादीमध्ये कुठलीच महिलांनी ही मागणी केली नव्हती. त्याचा रुपाली चाकणकरला राग होता आणि त्यांना वाटलं इतर महिलांना जसं आपण दाबले रेटले तसं ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरेला रेटू, ते त्यांना शक्य झालं नाही. आणि तिथनं पुढं जो सतत तुम्ही म्हणताय ना रुपाली वर्सेस ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे वाद, तो दिसायला तुम्हाला झाला. बर, मग आता व्हॉट इज नेक्स्ट? आता मग त्या दुसऱ्या पदाची पण मागणी करणार राजीनामे. एक लक्षात घ्या, या बंधू बाबाच्या खरात प्रकरणात खरंच नाचक्की झाली. एक, सरकारची नाचक्की झाली महिला आयोग असल्यामुळे. दोन, पक्षाची नाचक्की झाली, कारण का त्या पक्षाच्या पदावर आहेत. आता ती जर नाचक्की होऊ नये याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तातडीने राजीनामा द्या आणि मग बोला असं खडसावलं, तेव्हा तो राजीनामा झाला. सुनेत्राताई पण असं खडसावणार का? खडसावलं पाहिजे, कारण का महिला काम कसं करणार? तटकरांनी खडसावलं पाहिजे. प्रांत अध्यक्ष ना, ती त्यांची ड्युटी आहे. आता ते करतात का नाही ते आपल्याला दिसेल. कारण की जसं तुमची तात्काळ हकालपट्टी केली गेली, मग नियम सगळ्यांनाच सारखा पाहिजे ना. ही रुपाली काय ती रुपाली काय, नियम सगळ्यांनाच सारखा पाहिजे ना. तटकऱ्यांना कळलंच पाहिजे. आता कुठे गेलं? आता पक्षाची बदनामी झाली नाही का? आता का प्रांत अध्यक्ष शांत बसलेत? म्हणजे तुम्ही तुमच्या जवळच्या किंवा तुमच्या पुढे हाजी करणाऱ्या किंवा तुम्हाला मोहिनी वश करणाऱ्या महिलांची तुम्ही बाजू घेणार आणि काम करणाऱ्या महिलांना तुम्ही गंभीर आरोप करताय. मोहिनी वश करणाऱ्या आता ते बंधू बाबा तेच करत होता ना. बर, आता अगदी शेवटाकडे येऊयात. मला आता या बंधू बाबाशी कनेक्ट असलेल्या रुपाली चाकणकर आणि बाकीचे सगळे जे कोण आहेत ते सो कॉल्ड बरीच नेते मंडळींची लिस्ट, आता मी काही नावं घेत नाही, या सगळ्या संदर्भामध्ये आता काय ऍक्शन व्हायला पाहिजे? सहारूपीकर असं तर सगळ्यांनीच मागणी केली, सुषमा अंधारेंनी पण केली, तुम्ही केली. नार्को करायला पाहिजे, दोघांना समोरासमोर बसून चौकशी करायला पाहिजे वगैरे, हे सगळं झालं.
काय नेमकं एक कायदे तज्ज्ञ म्हणून किंवा एक कायद्याच्या अभ्यासिका म्हणून, आणि तुम्ही नेहमीच महिलांसाठी, महिलांवर अत्याचार होत असेल तर नेहमी त्यांच्या केसेस लढलेल्या आहात, काय सांगता येईल सर्वसामान्य महिलेसाठी आता या केसमध्ये काय करायला पाहिजे? एक लक्षात घ्या, 14 कोटीची भोंदूबाबाची केस झाली होती. त्या केसमध्ये 14 कोटी रिकवर करायची होती. कायद्याची प्रोसेस ही जरी लांब असली, किचकट असली, तरी ती पारदर्शक आणि कायद्याने न्याय देणारी असते. त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही त्याच्यात उच्च लंडन मधल्या माणसाला त्या माझ्या अंगात शंकर बाबा येतात असं हे करून फसवण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा CP ला दिलं, 5 DCPच्या अंतर्गत ती कमिटी त्यांची बसवली. रात्रीतनं एका दिवसामध्ये 200 जे कुठल्या कुठल्या कॉन्टॅक्टमधनं, संपर्कामधनं जे आले त्या सगळ्यांना समन्स देऊन त्यांची चौकशी करण्यात आली. ती चौकशी करून त्याला जेलला टाकण्यात आलं. आणि जेव्हा त्याला ती जी प्रॉपर्टी आहे ती परत देणार ह्या मुद्द्यावर त्याला जामीन देण्याचं आम्ही म्हणजे फिर्यादीकडनं त्यांना जज साहेबांना विनंती केली. जर त्यांनी 30 दिवसामध्ये ती प्रॉपर्टी ट्रान्सफर आमची आम्हाला केली नाही तर तुम्ही त्यांना म्हणजे तो कायदेशीर हक्क राखून त्यांना तुम्ही परत जेलला हे करू शकता. असं करून ज्यांना फसवलं होतं, कारण का त्यांच्या मुली सुद्धा अबनॉर्मल होत्या, उपचाराला पैसे पाहिजे होते, त्या ह्याच्यातनं आम्ही हा कायदेशीर मार्ग तिथे काढून दिला होता. या प्रकरणामध्ये चाकणकरांना सह आरोपी करून त्याचा सखोल तपास करून कोण इन्व्हॉल्व आहेत, त्या महिला कशा काय आल्यात, त्या महिलांना आल्यानंतर या भोंदूबाबाने चाकणकरांची धमकी दिली होती का, चाकणकरांची म्हणजे आयोगाची धमकी दिली होती का त्या महिलांनी तक्रार केली नाही. कारण का बघा, 100 आणि 150 व्हिडिओ आहेत, त्यातली एकाच महिलेने तक्रार केली. ज्यांना तक्रार नाही करायचं त्यांना आपण इन्फोर्स करू शकत नाही. पण जिनी तक्रार केली आहे, जिनी सत्य समोर आणले, त्या महिलेला मानलं पाहिजे. कारण का तिच्या माध्यमातनं तिने महाराष्ट्रातल्या अनेक बळी पडणाऱ्या महिलांना वाचवलेलं आहे. त्याच्यामुळे जो भोंदूबाबा आहे त्याला एक ग्लॅमर, मला वाटतं त्यांनी या चाकणकर बाईंमुळं सगळ्या मंत्र्यांशी कनेक्टेड ठेवलेलं आहे. त्यांना गाठी भेटी ही जी काही माया जमवली 500-400 कोटीची प्रॉपर्टी, मला सांगा चिमटे आणि फुंकर मारून एवढे कोट्यधीश रुपयाची मालमत्ता मिळवता येते? तो भोंदूबाबाची एवढी मोठी प्रॉपर्टी कशी काय झाली त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी जे संशयित आहे त्यांना सगळ्यांना समोरा बसून तपास करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये चाकणकर बाईंना विथ एव्हिडन्स तुम्ही तो प्रकार दाबण्यासाठी स्वतः इन्व्हॉल्व झाला होता. शिर्डीच्या पोलिसांना कॉल केले होते, त्याच्यामुळे त्यांचा हस्तक्षेप त्याच्यामध्ये आहे. त्यांच्या प्रॉपर्ट्या सुद्धा अनेक बाहेर निघतील, त्याच्यामुळे त्यांच्यावर ते तातडीने अटक करणं गरजेचं आहे. अगदी. आता एक शेवटचाच प्रश्न, यात आणखी एका सामाजिक कार्यकर्ता महिलेने उडी घेतलेली आहे, तृप्ती देसाई, आणि त्यांनी आता स्पष्ट म्हटलेलं आहे की 24 तारखेला बाबाची कोठडी संपती आहे, कदाचित 24 तारखेला या खरात बाबाचा एन्काउंटर होऊ शकतो. तुमचं काय मत? म्हणजे मारून टाकू शकतो? हो, एवढे हाय प्रोफाईल असतील, आपली प्रकरणं बाहेर येऊ नये म्हणून जर कोण करणार असेल तर मला तर, पण त्या बाबाचा एन्काउंटर होणार नाही. भोंदूबाबा फार पोचलेला दिसतोय. भोंदूबाबाने चाकणकर बाईंच्या माध्यमातनं, महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या माध्यमातनं भरपूर माया वगैरे या सगळ्या गोष्टी जमवलेल्या आहेत. एन्काउंटर त्यांचा होणार नाही. तृप्तीताईंना माझी विनंती असेल की त्याचं जाऊन फक्त तोंड काळं केलं पाहिजे. तो पोलीस बंदोबस्तात असणार आहे का? जर समजा एन्काउंटर होणार असता तर पोलिसांनी त्याला अटकच केली नसती. त्याला म्हणजे आत्ता आपल्याला अटक केल्यानंतर कळलं की 4 ते 8 दिवसापासून पोलिसांची रेकी चालली होती. त्याला लुकआउट नोटीस दिली होती. लुकआउट नोटीस काय असते लक्षात घ्या, की तो पळून जाऊ नये, परदेशात पळून जाऊ, म्हणजे ह्याचं सगळं मटेरियल, कायदेशीर मटेरियल हे माननीय गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आलतं आणि त्याच्यानुसार त्याची अटक झाली. त्याला पकडताना पण तसंच केलेलं आहे. अरे घरात चोर शिरलाय म्हणून त्याच्या घरात पोलीस शिरले आणि दिसला गेलं की त्याला ताब्यात घेतलेले, त्याच्यामुळे त्याचा एन्काउंटर होणार नाही. पण या भोंदूबाबाच्या त्याच्याकडे बऱ्याच जणांचं घबाड आहे ना, येऊ द्या ना. ज्यांनी चुकीचं केलंय ते बाहेर पडणारे, तुमच्या आमच्या सारखे किंवा शिंदे साहेब समजा नुसते पाया पडायला गेलेत,
तर त्यांना आरोपी करू शकत नाही. कायद्याने तुम्ही नीट लक्षात घ्या, उचलली जीभ लावली टाळ्याला लावून चालत नाही. आता यदा कदाचित मी तिथं नाही गेले दर्शनाला, मी जर तिथं दर्शनाला गेले असते तर माझाही फोटो दाखवला असता. पण मी नुसती दर्शनाला गेलेली आहे का, मी त्यांच्या ट्रस्टवर आहे का, 2016 पासून माझ्या आणि त्यांचे संबंध आहेत का, मी त्यांना गुरी माऊली करून वाचवत आहे, या सगळ्या गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजेत ना. आपण समाजकारण राजकारण करतोय, शिकलेलो आहोत. माझ्यासारखी वकिलांनी जर वेग स्टेटमेंट केलं किंवा माझ्यासारख्या वकिलांनी असं समजा चाकणकर बाईची बाजू घेतली असती तर मला लोकांनी चपलेनी मारलं असतं की हिची सनद खरी आहे का खोटी आहे. तुम्ही नीट विचार करा, याचा विचार लोक फार करतात. किंवा मला लोक म्हणतील राजकारणात अशा बाईंना बाजू घेण्यासाठी तू आलीस का. मी वकील आहे, वकिलाचं काम काय असतं, तुम्ही केलेला गुन्हा हा खरा आहे का खोटा आहे, पोलिसांनी केलेली प्रक्रिया ही योग्य आहे का अयोग्य आहे, हे आमचं काम आहे आणि ते मला समजतं. मी नक्कीच. आता अगदी म्हणजे अगदीच शेवटचा तो पण सप्लिमेंटरी उपप्रश्न आहे. या सगळ्या पीडितांपैकी उद्या जर नावं समोर आलीच, खरं म्हणजे एकच नाव आत्ता तक्रार आलेलं आहे आणि त्यातली एखादी पीडिता ॲडव्होकेट रुपालीताईंकडे आणि म्हणाली की मला न्याय द्या आणि माझी केस लढा, तर 100% मी हा ज्या त्याची FIR मागवली आहे आणि मी तुमच्या याच्यावर सांगते की त्या बाईची FIR सोडा, त्या बाईच्या FIRच्या आधी बोंधू बाबांनी एक FIR केली आहे की मला माझ्या इथला ऑफिस मधला का अजून कोणतो पोरगा आहे व्हिडिओ व्हायरल करायच्या धमकी देतोय. आता ही धमकी देतोय म्हणल्यानंतर त्यांनी जी पोलिसांना तक्रार केली ती तक्रार दाखल करून घ्यायला सांगायला सुद्धा राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा चाकणकरबाईच आहेत. म्हणजे चाकणकरबाईंना पूर्व कल्पना होती की असं काहीतरी यांचे व्हिडिओ आहेत. एवढ्या तर त्या मतिमंद वगैरे नाही आहेत. त्याच्यानंतर जो व्हिडिओ त्यांनी बघितला त्या व्हिडिओमध्ये ती महिला दिसतीये, त्या व्हिडिओमध्ये त्यांचा गुरु माऊली भाऊ पण ते माऊली पण दिसतायत. मग तरी सुद्धा तुम्ही पोलिसांना सांगतायत तपास करू नका, बाईला चौकशी करू नका, तुम्ही त्या मुलाला बोलवा, त्याला ठोका. उलट ह्या बाईकडनं तपासाच्या अंतर्गत जी महत्वाचे धागेदोरे आहेत ते घ्या. अजून किती महिलांवर काही झाले किंवा अनेक कितल्या महिलांचे व्हिडिओ आहेत का की जे असे व्हायरल होऊन याच्यामध्ये त्या महिला. शेवटी एक लक्षात घ्या, आत्ता संपूर्ण परिवार डिस्टर्ब आहे. बरोबर. ज्यांच्या बायका देवळात जातात ती लोक घाबरलेली आहेत. प्रत्येकीचा भाऊ वडील घाबरलेले आहेत, नवरा घाबरलेला आहे की आपली बायको अशी कुठेतरी देवाधर्माला जात असताना असा कोण बोंधू बाबा जर मुलीचं औषध देऊन शोषण केलं असेल तर ही भीती कोण घालवणार होतं, याला जबाबदार कोण आहे, तर चाकणकरबाई आहेत. त्याच्यामुळे तो गुरु माऊली त्यांचा त्या व्हिडिओत दिसत असून सुद्धा त्याची बाजू घेत आहेत, त्याच्यावरचा गुन्हा दडपण्यासाठी पोलिसांना फोन करतायत. याचाच अर्थ यांचा कुठे ना कुठे त्याच्याशी संगत मताने हे कृत्य घडलेलं आहे. नक्कीच. एकंदरीत तुम्ही स्टुडिओत आलात आणि LS मराठीच्या माध्यमातून आपली रोखठोक आणि स्पष्ट शैलीत भूमिका मांडलीत, याबद्दल तुमचे खूप खूप आभार. खरं तर आत्ताच रुपालीताईंनी सांगितलं की कोणत्याही पदावर का असेना आणि कुणी का असेना, ज्यानं गैरकृत्य केलेलं आहे त्याला ही कायद्याने शिक्षा व्हायलाच पाहिजे. मग त्यामध्ये ते राजकारणी असावेत किंवा आणखी कोणी असू देत. खरं तर या राजकारण्यांना या भोंदू बाबांची भूल पडतेच का. राजकारण्यांच्या अंधश्रद्धा म्हणजे खुर्ची वाचवण्याचा धंदा झालाय का, नेमकं काय आहे गौड बंगाल, या संपूर्ण प्रकरणावर LS मराठी सातत्यानं पाठपुरावा करत आलंय. आणि त्यातलंच एक महत्त्वाचं नाव ॲडव्होकेट रुपालीताई ठोंबरे, ज्यांनी या लढ्यामध्ये कुठलंही क्रेडिट नकोय पण पीडितेला न्याय मिळाला पाहिजे यासाठी संघर्ष केला आणि शेवटी रुपाली चाकणकरांचा राजीनामा झाला. पाहत रहा LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी.